नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आपण आज शिकणार आहे इंग्लिशमध्ये हाऊ टू थिंक. रिअली हाऊ टू थिंक इन इंग्लिश, दॅट इज अ मेन क्वेश्चन. इन टुडेज व्हिडिओ वी विल लर्न हाऊ टू थिंक इन इंग्लिश, हाऊ टू डू प्रॅक्टिस ऑफ इट. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही खूप महत्त्वाची प्रोसेस आहे. इंग्लिशमध्ये विचार करणे, ज्याही वेळेस तुम्ही बोलता त्यावेळेस सगळ्या गोष्टी ह्या प्रोसेस झालेल्या असतात माइंडमध्ये ऑलरेडी, आणि इथे प्रोसेस झाल्यानंतर ते आपल्या तोंडावाटे इझिली येत असतं. मात्र हे ब्रेनमध्येच जर नसेल तर मग तोंडावाटे बाहेर कसं येणार, हेच आपल्याला शिकायचं आहे. मी आहे तुमचे ट्रेनर चंचल येवले. आणि विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश लँग्वेज ही शिकणं ही काळाची गरज आहे. आणि बरेचदा असं होतं आपल्याला खूप हार्ड वाटतं इंग्लिश म्हणजे. आपण एक याला असं खूप मोठं असं समजलेलं असतं की हे माझं गोल आहे. आणि बऱ्याच वर्षापासून, बऱ्याच महिन्यांपासून, बऱ्याच दिवसांपासून खूप सारे विद्यार्थी स्ट्रगलिंग करत असतात की मला इंग्लिश शिकायचं आहे. मग त्यांचा एक प्रॉब्लेम होतं की ते काय करतात की मला हे पण शिकून घ्यायचं, मला हे पण शिकून घ्यायचं, आणि असं खूप सारं नॉलेज ते कलेक्ट करत असतात. त्यांच्याकडे नॉलेज खूप असतं. त्यांना कुठलाही रूल तुम्ही विचारा की याचा रूल काय आहे, या टेन्सचा रूल काय असतो, किंवा या पॅसिव्ह वॉइसचा रूल काय असतो, मॉडेल्स कसे यूज केले जातात, सर्व माहीत असते. मात्र बोलताना प्रॉब्लेम येतो. मग प्रॉब्लेम कुठे आहे याचा विचार केलाय का तुम्ही कधी? नाही ना? तर याचाच विचार आपण आज करणार आहे. बघा, थिंक इन इंग्लिशसाठी तुमच्याकडे जर भरपूर नॉलेज असेल तर आहे, बरोबर आहे. मात्र आपल्याला थिंक कसं करायचं? कारण जेव्हाही तुम्ही इंग्लिशमध्ये विचार करायला लागता, मग तिथे तर आपलं संपलं, म्हणजे सगळं स्टॉप झालं की आपल्याला आता बोलायचंच बस. आपण इझिली बोलू शकतो जर आपण विचार करू शकत असेल इंग्लिशमध्ये तर. आणि तुम्ही जर विचार करू शकले तर किती छान होईल बरं. तेच आपल्याला बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, इंग्लिशमध्ये विचार करण्यासाठी तुम्हाला तेवढी प्रॅक्टिस केलेली लागते. आता हे कसं करायचं? तर त्यासाठी जे काही टॉपिक आपण शिकतो, जे काही मी तुम्हाला शिकवते, त्या सर्व गोष्टीची तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे प्रॅक्टिस करून रेडी असायला हवं. सोबतच तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी ज्या ऐकायच्या असतात, दररोज तुम्हाला काही ना काही वेळ स्वतःला द्यायचा आहे. तो आपला स्वतःचा टाईम आपल्याला ठेवायचा आहे की ज्यामध्ये तुम्ही लिसनिंग कराल. बघा, इंग्लिश तुमचा पिच्छा सोडणार नाही जोपर्यंत तुम्ही याचा अभ्यास करून याच्यावर मास्टरी मिळवून बाजूला होणार नाही, तोपर्यंत ही तुमच्या मागेच लागेल, है ना? त्यासाठी आपल्याला हिच्या मागे धावायचं नाही आहे, तर आपल्याला हिचे प्रॅक्टिस करून तिला जागेवरच आपल्याला काय करायचं आहे, मास्टर करून विषय संपवायचा आहे, बरोबर? तर त्यासाठी थिंक इन इंग्लिश ही प्रोसेस कशी चालू होते हे मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिली गोष्ट तर आपण जे ऐकतो ना, ते ऐकण्यापासून आपल्या डोक्यामध्ये विचार येत असतात. जसं सपोज मी दररोज 1 तास इंग्लिश ऐकत असेल, मग मी ऐकणे यासाठी असं नाही म्हणत आहे तुम्हाला की तुम्ही फक्त न्यूज पहा, किंवा तुम्ही फक्त एखादं मी तुम्हाला सजेस्ट केलं काहीतरी की मोटिवेशनल स्पीचेसच ऐका, तर मी असं काहीही म्हणणार नाही. जर तुम्हाला इंग्लिश ऐकायची असेल ना, तर त्यासाठी तुम्हाला जे इंटरेस्टिंग वाटतं, जे तुम्हाला आवडतं, जसं मला आहे ना स्टोरीज ऐकायला खूप आवडतात. म्हणजे कुठल्याही स्टोरीज असो, छोट्या असो मोठ्या, मला खूप आवडतात. मी स्टोरीज ऐकते. त्याच पद्धतीनं तुम्हाला जर स्टोरीज ऐकायला आवडत असेल तर ते ऐका. तुम्हाला जर वाटत असेल की मला मोटिवेशनल स्पीचेस ऐकायचे किंवा ऑडिओ बुक्स ऐकायचे, ते पण ऐकू शकता तुम्ही, नो प्रॉब्लेम. फक्त लिसनिंग कॉन्स्टंट ठेवा. ज्यावेळेस तुम्ही लिसनिंग करता ना, त्यावेळेस तुमचा माइंड ट्रेन होत असतो. त्या माइंडला नवीन नवीन शब्द मिळतात, आणि जेव्हा माइंडला नवीन नवीन शब्द मिळतात, तो जो शब्दसाठा आपल्या माइंडमध्ये तयार होतो. कारण जेव्हा आपण स्ट्रगलिंग का करतो वाईल स्पीकिंग, जेव्हा बोलायचं असतं तेव्हा आपलं स्ट्रगल का होतं? कारण प्रॉब्लेम हा होतो की आपल्याला आहे ना वर्ड्स तेवढे आपल्या माइंडमध्येच नसतात जे बोलायचं आहे ते, है ना? तर तुम्हाला वर्ड्स माइंडमध्ये असणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला लिसनिंगचा इम्पॅक्ट खूप मोठा दिसेल, हे हेल्प करेल तुम्हाला इंग्लिशमध्ये विचार करण्यासाठी. तर ज्याही वेळेस तुम्ही विचार करणार, ज्यावेळेस लिसनिंग करणार, त्यावेळेस तुम्ही कॉन्स्टंटली जेवढं फोकस करता येईल तेवढं जास्त फोकस करून तुम्ही ऐका. होऊ शकतं सुरुवातीला नाही समजणार, नो प्रॉब्लेम, नाही समजू द्या. पण हे आपल्याला इंग्लिशमध्ये विचार करण्यासाठी एक प्रोसेस आहे तिकडे जाण्याची.
त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला रीडिंग पण करायची आहे. रीडिंगद्वारे सुद्धा आपल्या माइंडला सेंटेन्स कन्स्ट्रक्शन समजतं. त्यानंतर आपल्याला रायटिंग करायची आहे. जोही टॉपिक आपण शिकतोय, सपोज मी सिम्पल पास्ट टेन्स शिकलाय, तर त्याविषयी मला काय करायचं आहे. सपोज मला काल माझा बर्थडे होता, मला त्याविषयी लिहायचं असेल, तर मग मी सिम्पल पास्ट टेन्सचा आधार घेऊन सगळं लिहिणार. आपल्या माइंडला हे समजतं की पास्ट कंडिशनमध्ये मला ह्या गोष्टी कराव्या लागतात किंवा ह्या गोष्टी करून मला पास्ट टेन्सच्या परिस्थितीमध्ये सेंटेन्स बनवता येतात. मग तुमच्या माइंडने हे सर्व गोष्टी ॲक्सेप्ट केल्या, तुम्ही सर्व करत आहे, लिसनिंग करत आहे, रीडिंग करत आहे, रायटिंग पण करत आहे आणि बोलण्याची प्रॅक्टिससुद्धा तुम्हाला करायची आहे. जेव्हा तुम्ही ह्या सर्व गोष्टी करताना त्यावेळेस तुम्हाला एक कॉन्फिडन्स येतो. तुमचे सेंटेन्सेससुद्धा चुकीचेच असतात असं नाही, मात्र एक कॉन्फिडन्स येतो. मग त्यावेळी तुम्हाला काय करायचं की तुम्ही एक विचार करायचा की मी सध्या काय करते आहे, मग मी सध्या काय करते या परिस्थितीचा विचार करायचा आहे आपल्याला. त्यासोबत तुम्हाला हा विचार करायचा, सपोज मी टूरवर होते, मग मी होते तर तुम्हाला इमॅजिन करून सेंटेन्सेस म्हणजे इमॅजिन करायचं आहे आणि इंग्लिशमध्ये विचार करून सेंटेन्सेस तुमचे बनतात का बघायचं आहे. आणि डेफिनेटली बनतात, जर तुम्ही प्रॅक्टिस केलेली असेल तर डेफिनेटली बनतात. आणि ज्यावेळेस तुम्ही इंग्लिशमध्ये विचार करायला लागाल, कधी कधी तर असं होते की तुम्ही आपोआप बोलताय, काही सेंटेन्सेस इंग्लिशमध्ये आपोआप ऑटोमॅटिक येऊन जातात. मग ते येतात कुठून, त्यावेळेस तुम्ही इंग्लिशमध्ये त्याच वेळी विचारसुद्धा करत असता. आपल्या माइंडला एवढी सवय झालेली असते मग ट्रान्सलेट करायची सेंटेन्सेस की खूप फास्ट आपला माइंड ती प्रोसेस करते. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला फास्ट नाही बोलायचं आहे, हळूहळू बोलायचं. थिंक इन इंग्लिश हे आहे पार्ट ऑफ प्रॅक्टिसिंग, प्रॅक्टिसचा पार्ट आहे. प्रॅक्टिस जेवढी जास्त असेल तेवढी जास्त आपण इंग्लिशमध्ये विचार करू शकतो. आणि तुम्हाला अशा पद्धतीने इमॅजिन करून त्याविषयी बोलायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही एकटे बसलेले असाल, कुठेतरी जात असाल, तुम्हाला थोडा वेळ आहे, त्यावेळीसुद्धा तुम्ही इंग्लिशमध्ये विचार करणं चालू ठेवायचं आहे की मला काय करायचं आहे, माझे प्लॅनिंग काय आहे ते इंग्लिशमध्ये. व्हॉट ॲम आय गोइंग टू डू नाऊ, या आय हॅव दिस वर्क, येस आय विल कम्प्लीट दिस वर्क बाय इव्हिनिंग. अशा प्रकारे तुम्ही डोक्यामध्ये कॉन्स्टंट चालू ठेवा विचार ज्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये राहतील, तुम्ही जेव्हा एकटे राहाल त्यावेळी इंग्लिशमध्येच विचार करा. बस हा एक अल्टिमेट वे आहे थिंक इन इंग्लिशचा. आणि ज्यावेळी तुम्ही इंग्लिशमध्ये विचार करायला लागाल ना, ट्रस्ट मी, बोलणंसुद्धा इझी होऊन जाईल. तर अशा पद्धतीनं आपल्याला थिंक इन इंग्लिश मी तुम्हाला सांगितलं की आज काय करायचं आहे आपल्याला. सोबतच जो काही टॉपिक तुम्ही शिकताना त्याविषयी विचार करत राहा की मी याचा यूज कुठे कुठे करू शकतो. त्याविषयी सेंटेन्सेस बनवणं असेल, ते सेंटेन्सेस विचारात ठेवणे असेल, हे तुम्हाला चालू ठेवावं लागेल. या ठिकाणी आपण थांबू. आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला महत्त्वाची कन्सेप्ट क्लिअर करायची होती, ती म्हणजे थिंक इन इंग्लिश. हाऊ टू थिंक इन इंग्लिश, कशा पद्धतीने आपण इंग्लिशमध्ये विचार करायला पाहिजे किंवा करू शकतो. कारण बोलण्यासाठी आपल्याला इंग्लिशमध्ये विचार करणं गरजेचं असतं. या ठिकाणी आपण थांबू, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच एव्हरीबडी.